आणि परत खोटी वजनं भरा आणि खोटी हे करा आणि खोटं ते करा. कशाला? आम्ही जे सत्य होतं ते सत्य दाखवतोय. असं पण होतं. मग आता आम्ही प्रत्यक्ष वजन दाखवत होतो ना, त्याच्यानंतर मग आंबेगाव तालुक्याचा आलेख खाली होतो वजन श्रेणीत, मग तुमच्यामुळे येतो. मग बरा वजन. मग समजा मुलाचं वजन कमी असेल तर वाढून दाखवायचं का? मग आता काही इलाज नाही आमचा. आम्हाला जसं सांगितलं तसं आम्ही करणार. हे कोण सांगतं? आमचे CDPO साहेब तालुक्याची मिटिंगला किती वेळा सांगितले त्यांनी. तुमच्यामुळं मी मोखाड्यामध्ये काम करत होतो त्यावेळेस एवढ्या पालघर जिल्ह्यात जर मोखाड्याच्या ठिकाणी जर मुलांचा आलेख जर वर जात असेल, आंबेगाव तालुक्यात एवढा सुदृढ भागा जर तुमचा जर आलेख खाली येत असेल तर त्याला जबाबदार मग आम्हीच. मग खोटी वजन वाढून दाखवायची. आणि मग काय करणार आता? हे CDPO ना माहिती. मग ह्यावेळेस मी वजन भरताना मॅडमला म्हटलं खरी भरू का खोटी भरू, परत माझ्या नको यायला तुम्ही खोटी भरल्यात. एकतर मी VCDC केली आता ते पण मला सांगायचे. तुम्ही आलेच तर मला हे पण सांगायचे. जेव्हा आम्हाला 50 दिवसाची VCDC करायला लावतात, VCDC काय? जे कुपोषित मुलं असतं त्यांना ते खाऊ घालायचं सकाळी 8 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत. त्याच्यात त्यांचे औषध येतात 3 टाईमचे आणि म्हणजे पैसे येतात वरून आराला हे शिजून घालायचं. तर ते म्हटले तुम्ही 50 दिवसाची VCDC करा. 50 दिवसाची VCDC केली. आता याच्यावर आता 2 वर्ष व्हायला येतील. त्यांनी मी किती वेळा विचारले VCDCचे पैसे नाही आले. मी माझ्या पदरच्या त्या बाळाला 3,000 रुपये घालवलेत. खरं सांगते, मला खोटं बोला मला आवडतच नाही खोटं. मी माझ्या पदरचे 3,000 रुपये घालवले. जुन्नरला भाजीपाला आण, फळं आण, चिक्की आण, केळं आण, गोडेगावरून येताना म्हणजे मी माझ्या पदरचे पैसे घालवले. आम्ही तुम्हाला विचारतो वरून पैसे नाही आले, वरून नाही पैसे नाही आले. मग आता वरून कुठून येणार? आबाळातून पडणार होते. जसं तुम्ही ह्याचा माझा पाठपुरावा केला मी खोटं करते ते, मग त्याचा का पाठपुरावा केला नाही तुम्ही का नाही? त्या लेडीजांनी म्हणजे माझी जिथं नव्हती वर मावळ भागात सुद्धा बायकांकडे VCDC चालू होती त्यावेळेस. आणि प्रत्येक रविवारी माझ्याकडे व्हिजिटला आलेले क्रॉस चेकिंगला जे आता ते बारवे क्लार्क त्यांच्याबद्दल पण मला बोलायचे. ते बारवे क्लार्क आले होते, त्यांनी पण बघितलं व्यवस्थित हे सगळं व्यवस्थित बाळकृष्ण कोपरा सजवलेला होता. सगळं व्यवस्थित होतं. क्रॉस चेकिंगला आले तेव्हा त्या दिवशी माझ्याकडे व्हिजिटला आले ते मला नियम शिकवतात की तुम्ही जेव्हा कामावर लागता तेव्हा तुम्हाला नियम माहिती आहे का? तुम्ही राहता कुठं? मी दिल्लीत राहू पण मी अंगणवाडीत वेळ येते ना. तुम्ही जेव्हा कामाला लागतं तेव्हा तुम्ही लिहून देता की मी या कार्यक्षेत्रातली, मी याच कार्यक्षेत्रातली, पण मी दिल्लीत राहू पण माझ्या अंगणवाडीत मी वेळ येते, कामात वेळ येतेच, सगळ्या कामात तत्पर आहे मी. यांना कोणी अधिकार दिला माझा मोबाईल घ्यायचा आणि मग ते टिपून घ्यायचं? एखाद्याचा पर्सनल मोबाईल घेणं हे त्यांचं हे आहे का? माझा पुरुषांनी घेतला. कोण घेतोय? ते क्लार्क आले होते ना. पुरुष आहेत घेते. मोबाईल तुमचा चेक केला. आणि मला म्हणे तुला मॅडमने सांगितलं होतं ना व्हिडिओ डिलीट करायला, मग तू का नाही केला? मी चुकी नाही तर मी काय व्हिडिओ डिलीट करायचा? कारण काय? तुम्ही माझी चुकी दाखवा. मी हे पण बोलले होते त्यांना, मी चुकीची असेल ना तालुक्याची मिटिंग बोलवा, सगळ्या सेविका मदतनीस बोलवा, वाटाणा शिजत असेल त्या म्हणतील ना मी तुमचं एवढ्यांच्या समोर नाक घासून माफी मागन म्हटलं होतं. तुम्हाला माझा मोबाईल उचकायचा कोणा अधिकार दिला? कोणाच्या एखाद्या पर्सनल गोष्टी जायचा? काय म्हणायचंय? आज माझ्याकडे 10 महिने चार्ज होता जांभळेमाळा अंगणवाडीचा. अजून मला त्याचे CBSचे पैसे निघाले नाही, इंधन बिल निघालं नाही. मी त्या दिवशी त्यांच्याकडे जाऊन आले. त्या दिवशी त्यांनी चेक केलं कुणाच्या खात्यावर गेले तर त्या बाईच्या जुन्या खात्यावर गेलेले आहेत. मग त्याच्यावर मी परत फोन केला. नाही आपण मग ते नंतर बघू, आता मिटू दे मग बघू. त्रास द्यायचा काहीतरी तुमचे चुका शोधायच्या. आणि प्रत्यक्ष माल मोजला असं त्यांना शंका आली असं हिने माल घरी नेला. हे खाण्यायोगच नाही त्याला घरी नेऊन काय करायचं? काय माझ्या घरी मी एकटीचे माझी 2 पोरं आहेत का मी त्यांना पुसू शकते? यांनी प्रत्येक माल चेक केलाय, किती भरला, किती साखर किती शिल्लक आहे, वाटाणा किती शिल्लक आहे, डाळ किती शिल्लक आहे. त्यांनी दिलेल्या शिल्लकेपेक्षा सुद्धा माझ्याकडे अर्ज जास्त होता. नाही मग हे फक्त तुमचंच का सगळ्यांचंच चेकिंग असं? आता सगळ्यांचंच करतील. आता चेक करूनच वाटाणा रिटर्न करायला लागलेत ना. कुठंतरी का तुम्ही सापडताय का? मला सापडण्यासाठी ते आले होते इथपर्यंत. पोषण ट्रॅकरचं काम आहे का नाही, रजिस्टर भरलेत का नाही मोबाईलमध्ये. अहो मला काय म्हणायचंय, तुम्ही जर आम्हाला हा गणवेश घालायला सांगताय आणि आम्ही जर मुलांचे खेळ घेतोय मग आम्ही परत साडी बदलायची खेळासाठी? काय म्हणायचंय? जी साडी त्याचं ज्या गणवेशात आहे त्याच गणवेशात आम्ही व्हिडिओ करणार ना. मग जर मुलांच्या शिक्षणाचे व्हिडिओ घेत असं त्याला रील्सबाजी म्हणायची का? ज्या गोष्टी मी चुकीच्या केल्या त्या मान्य केल्यात ना. मग तुम्ही डायरेक्ट मला कामावरून काढून टाकताय. म्हणजे जे नको ते लावताय, जे पाहिजे ते सांगायचं ते नाही सांगत. मला नियम शिकवतात. मग तुम्हाला नियम शिकवल्यावरती तुम्हाला कोणी अधिकार दिला माझा पर्सनल मोबाईल उचकायचा आणि ते नोंदी टिपायच्या? डोळे भरून आले.
डोळ्यावर म्हणजे अक्षरशः यांनी मला एवढं असं पिडायचं का कुठंतरी चुकीत कुठं भेटते आज मी एवढंच हे बघ मला हे मानायचे आपला जो रूल्स आहे ज्या क्षेत्रात काम करतो तिथं राहायचं असे कोणते फार मंत्र्यांपासून ते काय त्या जिथं काम करते तिथं राहतात का ते मनसरला राहतात बऱ्यापैकी सगळे अधिकारी. हा मग त्यांना नियम नाही का सरपंच उपसरपंच पार मंत्र्यांपासून त्यांना हा नियम नाही फक्त मला नियम आहे का हा अंगणवाडी क्षेत्रात तुम्ही काम करता तिथंच राहायचं असतं ते मला नियम शिकवतात मग हे मंत्र्यांना नाही शिकवतात. आता झेडपीचे किती शिक्षक आहेत म्हणजे जे कार्यक्षेत्रात जे सरकारी कार्यक्षेत्रात काम करतात ते व्हिडिओ करतात मग ते चुकीचे नाही का ते तर पगारी आहेत आम्ही तर मानधनी ते सोडा ते पगारी आहेत मग त्यांचं कुठं असं दिसलं नाही का हे वेगळ्या याच्यावरती का रील्स करतात ते म्हणजे मी बनवले 1-2 झाले माझ्याकडून चुकी मान्य करून पण तुम्ही जर हे म्हणत असतील हां मग सरकारी कर्मचाऱ्यांना करा ना तुम्ही गुन्हा दाखल काढा बरं त्यांना फटाफटा कामावरून 13,000 रुपये देतात म्हणजे असं का लय उपकार केल्यासारखे नाही देती त्याच्यावर 10 वेळा झगडायला लागते तेव्हा ती कुठंतरी वाढ झाली. पोषण ट्रॅकरचं काम करा आता 3-4 वर्ष झाले आम्हाला रिचार्ज नाही पदरचा रिचार्ज मारतोय आम्ही आणि मग पोषण ट्रॅकरचं काम करतोय त्या पोषण ट्रॅकरचं 2,000 रुपये भत्ता सुद्धा आम्हाला येत नाही. हे प्रश्न मांडायला गेलं तरी हे प्रश्न लई येत. रिचार्जचे पैसे किती वेळा साहेबांना सांगितले रिचार्जचे पैसे मिळत नाही रिचार्जचे पैसे आज 3 महिन्याचा रिचार्ज 900 रुपयावर गेलाय मग तो आम्ही स्वतः मारायचा आणि पोषण ट्रॅकरचं काम करायचं तुम्ही शाबासकी घ्यायची आणि आमचा तोटा. इतक्या वर्ष मी एवढं प्रामाणिकपणे काम करते पोषण ट्रॅकरचं काम करते आता जे आम्ही खरी वजनं भरतोय आम्हाला पोषण ट्रॅकर येत नाही का तर तुमची पोरं लाल श्रेणीमध्ये आहेत पिवळ्या श्रेणीमध्ये आहेत मग तिथं आम्ही तोट्यात जातोय. हां पिवळे लाल का असतं वजन श्रेणी असते बालकाची कमी श्रेणी म्हणजे तुमचं कमी श्रेणी आली तर तुम्हाला प्रोत्साहन भत्ता नाही मग 2,000 रुपये आमच्या पाण्यात रिचार्ज आमचा पाण्यात कष्ट मग खोटी वजन लावायची मग खोटी वजनं लावायची मग तुम्ही एक बाजू मांडताय पण ती दुसरी बाजू पण मांडून घ्या ना फक्त तुम्ही त्या आरावर आणि रील्स बाजीवरती गेलेत पण ज्या लेवलला काम म्हणजे आपण ज्या लेवलला काम करतोय ना त्याला फेस करायला ना तिलाच माहीत असतं काय फेस करायचं असं ते हे आत कोण बोलत नाही का बोलत नाही अशा कामावरून धमक्या काढायच्या धमक्यानं डायरेक्ट निलंबन करायचं. आज मी जेवढी माझा आवाजच असं आहे मी अशी ह्याच आवाजात माझा आवाजच तसा आहे मग ह्याचं असं कारण नाही का मी तुमचं ऐकत नाही का किंवा तुमची शिस्तीचं नियमाचं पालन करीत नाही अशातला भाग नाही येतो. ते म्हणाले की तुम्ही मंचरला मला भेटायला कार्यालयात का नाही आले काय यायचं माझं कार्यालय ऑफिस कुठं आहे गोडेगाव 2 प्रकल्प आहे का नाही मी मंचर प्रकल्पातली आहे का मी गोडेगाव प्रकल्पातली तुम्ही साहेब आहे तुमचं काम आहे ते सांगणं पण तुम्हाला गोडेगाव पण दिलंय ना बाकीच्या गोष्टींना तुम्ही गोडेगावला येता मग तुम्ही तिथं मला बोलायचं मग मी म्हटलं होतं मॅडमला आपली रिपोर्ट मीटिंग आहे मी रिपोर्ट करते आणि मग मी येते माझ्याकडे 20-22 मुलं त्या मदतनीच्या अंगावर एवढे टाकून नाही ना जाऊ शकत. आज मुलांना लहान मुलांना सांभाळायचं एवढं पण सोपं नाही मग माझं कार्यालय ऑफिस जर मी घोडेगाव असेल तर मी मंचरला कशाला येऊ तुम्ही आज मला दिल्लीत बोलावशाल मग मी दिल्लीत यायचं का तुम्ही मला त्याचा भत्ता देणार आहेत. आज मला हे बोलायचंच होतं ते माझ्या मनात दाबलं होतं मी ते बोलले कुणी काही पण म्हणू परत एकदा जरी आता नका ते बोलायला शब्द लावू पण मी माझ्या ज्या अन्याय होणार त्या गोष्टींसाठी मी नेहमी जगाडलं. अजून डोळ्यावर धरतील तुम्हाला धरू दे डोळ्यावर काय धरायचंय मी कामाला तत्पर आहे ना माझं हे बघा तुम्ही कामाच्या बाबतीत मला सांगा नाही मॅडम तुमचं इथं राहिलं इथं चुकलंय तुमचं काम आहे ते सांगणं आम्ही ते करणारच आहे. हे बघा किती गुन्हेगार जरी असलं ना त्याला एक संधी असती तुमचं काम आहे तुम्ही सांगा आम्ही नाही केल्यावर मग बोला ना नाही तुम्ही ते केलंच पाहिजे झालंच पाहिजे असं नका ना दबाव लावू ते होणारच आहे. जर एखाद्या बाळाचं आधार कार्डच नसेल तर त्याचा अपर ID करा आणि त्याचा आभा करा. आता आमचं काम आहे आम्ही सांगतोय पालकांना आधार कार्ड आता काही काहींचे जन्माचे दाखले नाही मुळात पालकांची पण चूक नाही ते जेव्हा सरकारी दवाखान्यात दाखले काढायला जातात का त्यावेळेस त्यांना उद्या या परवा या अशी टाळाटाळ होती मग ते काय करणार आहेत एकतर इथं रोजाने कामाला जातात त्यांच्याकडे मोलमजुरीशिवाय पर्याय नाही. सगळ्या भौतिक गोष्टी लक्षात घेऊनच मग ते बोलायचं असतं. इथं आम्ही काम करतो आम्हालाच माहिती पालकांशी कसं फेस करायचं असतं ते तुम्ही तुमच्या लेवलला सांगता हे झालंच पाहिजे ते झालंच पाहिजे असं नाही ना. अहो ज्या गोष्टी सांगा तितक्या थोड्याच आहेत पण ते कसं होतं आजपर्यंत सगळे म्हणायचे चला जाऊ दे आम्ही पण म्हणायचो जाऊ दे येतोय आज नाही उद्या बदलन आज नाही उद्या बदलन. जेव्हा आमच्याकडे बचत गटाचा आर होता मी 2000 इथं लागले तेव्हा आमच्याकडे बचत गटाचा 2-3 वर्ष आर होता त्यावेळेस साखरेऐवजी तुम्ही गुळच वापरायचा
हे वाटाणा हरभऱ्याच्या ऐवजी तुम्ही मोडाची उसळच वापरायची. कुणी विजिटला आलं का त्याच्यावरून आम्ही बोलणी खायची. तेव्हा तंतोतंत काट्यावर आर मोजला जायचा. मग जर आज तुमची लापशी भाडा शिजत नाही त्याच्यात तुमची साखर येते ती चालती. हां मग आणि तुमचा हा न शिजणारा वाटाणा येतोय तो आम्ही शिजून घालायचा का? काय चुकीचं मी काय म्हणजे मला अजून पण तो प्रश्न गहन पडतोय की मी काय चुकीचं बोलले की जेणेकरून मला पूर्ण कामावरून काढून टाकावं. म्हणजे तुमची साखर चालती, तुमची न शिजणारा वाटाणा चालतो आणि आम्ही गुळच वापरा, मोडाची उसळच वापरा. बचत गट तुमच्याकडे असेल तर तुम्हाला नियम आणि यांच्याकडे असल्याच्या नंतर मग खाऊ घालायचं. आमच्या खिशातून नाही घालत ना आम्ही. मग त्यांचं बोल नाही तुम्ही तुमच्या खिशातून घालताय का येतंय ते घाला. तुम्ही उद्या दगडी देशाल मग आम्ही दगडी घालायची का? अहो जी भावी पिढी आहे त्यांचा जर शारीरिक विकासच नसन होत आणि तुम्ही आम्हाला सांगताय शारीरिक विकास करा, बौद्धिक विकास करा, हां सगळे विकास करा. आता सर्वांगीण विकास करायला गेल्यावरती तुमचं जर आहारापासूनच सुरुवात होती त्याचा शारीरिक विकास होत नाही तर त्याचा बौद्धिक विकास कधी व्हायचा? मग मासिक मिटिंगला तुम्ही उपस्थित करता हे मुद्दे? आता हे बघा जो प्रश्न आराव होता तो मांडला त्याच्यावर नाही झालं, पण आता हे त्यांच्यापर्यंत हे नाही मांडलं. पण आम्ही या क्षेत्रात काम करतोय. आज त्या मुलांचं निरीक्षण करून आम्ही काम करतोय. कोण किती हुशार आहे कोण किती हे त्याचं ते निरीक्षण असतं ना. जेव्हा आपली सुद्धा शारीरिक वाढ चांगली होईल तेव्हाच आपल्या मेंदूला पुरवठा होईल ना. का डायरेक्ट मेंदूला डायरेक्ट पुरवठा होतो नाही ना. आपण जे खातो त्याच्याद्वारेच पुरवठा होतो ना. आणा इकडे कुकर. किती शिट्ट्या झाल्या त्या? 7 आणि ह्या ह्या पण 7-8. 7 7 14 हाडकांचा बी चुरा होईल. अजून पण त्याच्यात काय काय दिसतंय तसं जरा बऱ्यापैकी. आता बऱ्यापैकी जरा तरी पण काय काय आहे शिजल्यासारखं बघा काय काय रेषा आहेत अजून. का रेषा आहेत अजून. अजूनही काही कच्चं आहे काय अजून? बरं मला सांगा ह्यातला 80% आता शिजलंय जी वस्तुस्थिती ती आहे 80 का 90%? आता 80% शिजलंय अजून ज्याला शिरा आहेत बघा त्या दिसतात. जरा थंड होते ते थंड झाल्यावर थंड झालं ते बरोबर दिसून येते. ते गरम गरम दिसून नाही ते थंड झालं ना ताटामध्ये हे करा परत येतो आता. परातीत होता आणि तो जुना वाटाण्याचा तीच गंमत होती.